वणी शहर व परिसरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। या निमित्त विविध हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक विधी, महापूजा आणि महाप्रसादांचं आयोजन करण्यात आलं होतं। वणी येथील जगदंबा माता देवी मंदिर चौकातील मागील वर्षी जीर्णोद्धार केलेल्या हनुमान मंदिरात जयश्री महारुद्र हनुमान सेवा समिती व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पहाटे 5:30 वाजता हनुमंतांचा महारुद्र अभिषेक व महापूजा करण्यात आला। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दरवर्षीप्रमाणे दिला जाणाऱ्या मांड्यावरची पुरणपोळी, आंबा रसाचा महाप्रसाद। यंदा समितीच्या वतीने 1000 किलो लालबाग आंब्याचा रस, 110 किलो डाळीचे खापरावरील पुरणपोळी, मांडे, सारभात, शेव आणि पापड अशा भरगच्च मेजवानीचे वाटप करण्यात आलं। आज सायंकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुमारे 5000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। वणी येथील कडगल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात बजरंगी मित्र मंडळाच्या वतीने जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने मंदिर नयनरम्य विद्युत रोषणाईने करण्यात आली होती। पहाटे 5:15 ला महारुद्र अभिषेक, महापूजा, त्यानंतर सत्यनारायण महापूजा करण्यात आली। यानंतर खिचडी, भात, बुंदी व मठ्ठा असा महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतलाय। विश्रामबाग पाडा येथील हनुमान मंदिरातही उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला। येथे आदल्या रात्री रात्रभर जागरणाचा कार्यक्रम पार पडलाय, तर जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली। वणी परिसरातील सर्वच हनुमान मंदिरामध्ये बजरंग बली की जयच्या घोषात परिसर दुमदुम केला होता। दरम्यान सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी देवी मंदिर चौकातील श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। मंदिरासमोर सामूहिक मारुती स्तोत्र, राम रक्षा, हनुमान चालीसाचे पठण केले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।